तुम्ही मला आवडला तर व्हॉट्सअपवर आहात. नंबर मिळेल? नाही 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 सॉरी. नाही नाही 999 999 999 99 99 999 99. नाव काय? सुषमा. ESHAV. सुषमा. हा आता एक सेल्फी हा का? कुठे गेले तू? पडल्या की काय? अरे काय का इथं डायरेक्ट सुरू करा. जेवा. दादा नुसतं धोतर खाण्यापेक्षा ती भाजी लावून तरी खावा. लाज आहे का? धोतर कसं खाता? आमची हिर बघितलीत तुम्ही? नाही बोलवा ना तिला. हिर हिर ये ग बाय. नाही नाही बाव बाव. नाही बाव कशाला? तर चपाती आहे ना एवढी. अच्छा अच्छा हीर वीर 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 नाही बघितली. त्याच्यात काय हा माहित आहे तुमका? हा पाणी. नाही नाही विहिरीत पाणी ना. त्याच्यात सुशल्या. हा सुशल्या ना ती सुशल्या. वहिनी हे रोजचं आहे का असं घरामध्ये? म्हणजे तुम्हाला काय अक्कल आहे का नाही सरपंच? काय? अरे नादात कुठल्या घरासमोर गाडी घेऊन आला तुम्ही? काय झालं काय? अरे केवढे प्रॉब्लेम आहे तिथे. आतमध्ये म्हातारी बसली, आम्हाला जेवायला बसवलं आणि एक म्हातारा आहे तिथे म्हणे आम्हाला ते दिसलं पण नाही. एक पोरगी होती ती पण गायब झाली. आमचा तर फोटो बघा. हे बघा. फोटो काय? सापाला. सापळा नाही, सापळा असतो जो सापळा. मी सांगतो ऐका, पहिले इथून निघा नाही तर आपलं काय करणार नाही. कुणाच तरी जीव जाणार. खैसून इलात कोण वया तुमका? आणि असं दुसऱ्याच्या घरात घुसाक लाज नाही वाटत तुमका? नाही आम्ही घुसलो नव्हतो. हे बघा आतमध्ये लय प्रॉब्लेम आहे. आजोबा तुम्ही पण निघा. या घरात कोण नाही रवत. 300 वर्ष झाली कोण नाही रवत या घरात. चला निघा. ऐका हो, हे कोण नाही म्हणतात राहत. अरे मग आपण जे आतमध्ये बघितलं ते जेवण अर्धवट सोडलास. जेवूक येतास ना? तर मंडळी ही अशी सगळी गंमत त्या वाड्यामध्ये झाली. सगळे घाबरून पळून गेलेत तिकडे. पण काय झालं, ती जी वाड्यातली भूत होती ती आज आपल्या मंचावरती येणार आहेत. खूप लोकप्रिय झालेली एक मालिका जिचं नाव आहे रात्रीचा खेळ चाले. आणि गोव्याला आज इथे मडगाव मध्ये येण्याचं कारण हेच आहे, कारण कोकण इथून अत्यंत जवळ आहे. सावंतवाडीलाच या मालिकेचं शूटिंग सुद्धा चालतं. त्यामुळे आज या मालिकेतले कलाकार या मंचावरती आपल्याला भेटायला येणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात या कलाकारांचं.
पिसाट ओहो! घरी तुझे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुखाने हलते धडकाली विणती माया डोहाच्या खोल तळाशी वा वा! पसरली छाया निशब्द तरंग उठते अंधार चांदणे ओ! आकार गूढ धुकाला आहे विरून गेले ओहो! रात्री खेळ झाले क्या बात है! रात्रीच खेळ झाले वा वा! सगळ्या कलाकारांसाठी खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नाईक कुटुंब आपल्या समोर आहे आणि या नाईक कुटुंबाची भीती सुद्धा आमच्या मनामध्ये आहे. मला खरंच या मालिकेची खूप भीती वाटते. मला भीती वाटते तरी पण मी मनापासून बघतो. तर पांघरून घेऊन बघतो. मला नाही बघायचं. मी ऐकतो आणि मी परत बघत असतो. तुमच्या पण सगळ्या जणांचं तसंच होत असेल. अतिशय मनापासून या मंचावरती आपण स्वागत करूया. दत्ता हे पात्र साकारणारे सुहास शिरसाट, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. स्वागत करूयात सरिता हे पात्र साकारणाऱ्या अश्विनी मुकादम, जोरदार टाळ्या. आईंचं पात्र साकारणाऱ्या शकुंतला नरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर एका बंधूंचं स्वागत केलं, दुसऱ्या बंधूंचं स्वागत करूयात. माधव म्हणजेच मंगेश साळवी आणि निलिमा हे पात्र साकारणाऱ्या प्राची नील यांच्यासाठी जोरदार टाळ्या. छाया हे पात्र साकारणाऱ्या नम्रता पावसकर यांच्यासाठी टाळ्या. नुकतंच ज्यांचं लग्न झालेलं आहे, एक नवी कोरी जोडी, अभिराम म्हणजेच सायंकित कामत यांच्यासाठी टाळ्या. आणि देविका म्हणजेच नुपूर चितळे हिच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि सुषमासाठी जोरदार टाळ्या ऋतुजा धर्माधिकारी. आणि आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात ज्यांच्या एंट्रीला खरं तर जोरात टाळ्या वाजल्या. पांडू म्हणजेच प्रल्हाद कुर्तडकर. आणि स्वागत करूयात या सगळ्यांवरती नजर ठेवायला या मालिकेमध्ये एंटर झालेले विश्वासराव म्हणजेच नचिकेत देवस्थळी यांचं स्वागत करतो आणि विनंती करतो कृपया तुम्ही आमच्या बरोबर विराजमान व्हा. आता इथे ना चुकीचं लिहून दिलंय शकुंतला नरे यांच्याबद्दल की आई हे पात्र साकारणार आहे. वाटतात का ते बघा आज सगळ्यात आज नटून थटून ज्या आलेल्या आहेत आणि मॉडेल ज्या खरं जास्त आकर्षक वाटतात ते त्याच वाटतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. जरी मी आईची भूमिका एवढी म्हणजे वयाची करत असेल तशी मी वयाने मोठी नाही आहे. पण ह्या वयात मला एवढी मोठी म्हणजे वयाची भूमिका करायला मिळाली हे भाग्य माझं. आणि त्यात वेगवेगळ्या शेड्स. हो. ती प्रेमळ आई आहेच, परत ती कधी कधी कठोर होते, कधी ती म्हणजे भावपूर्ण अशी म्हणजे हळवी होते, कधी कधी ती सटकते तिची. खरंय. आणि मग सटकली की लोकांना भीती वाटते. आम्हाला भीती तीच वाटते कधी तुम्ही अण्णा तुम्ही का नाही आला, एंट्री का नाही तुमची झाली आणि एक मोकळी खुर्ची आम्ही टाकायची त्या त्यांच्याशी बोलत बसायच्या. अण्णा हयच बसलेत, बघताच ना तुम्ही सगळा. बघा हा काय बोलतो. कुठल्या खुर्चीवर बसले साधारण मला सांगून ठेवा ना. या 5 पैकी कुठल्या खुर्चीवर आहेत? तुझ्याच बाजूला बसले. अण्णा तुमच्याकडे येते थोड्या वेळाने.